फेब्रुवारीच्या आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहे. प्री मॉन्सून सीझन आता चालू होईल मार्च, एप्रिल आणि मे. सध्या ढगाळ वातावरण बनत आहे. पाऊससुद्धा काही ठिकाणी थोडाफार येणार आहे. तर ते मी सांगतो नेमका कुठे. अल्निनोच्या बाबतीतल्या बातम्या बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. अल्निनो डेव्हलप होत आहे. ड्रॉट कंडिशन राहील म्हणजे दुष्काळ राहील. परंतु गंगेचे पठार उत्तर भाग आणि दक्षिण भाग जो आहे हे अत्यंत मान्सूनचा बिहेवियर वेगळा असतो. अल्निनो डेव्हलप कसा होणार, तटस्थ राहील का, पॉझिटिव्हला जाईल का, तर बऱ्याचशा गोष्टी त्याला निगडीत असतात. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. आपण प्री मॉन्सून सीझनच्या म्हणजे प्री मॉन्सूनचा हाफ सीझन जो असतो 15 एप्रिलच्या पुढं आपण त्याबद्दल बोलतच असतो की ह्या वर्षीचा मान्सून कसा राहील. परफेक्ट बातम्या तुम्हाला ह्या वर्षीसुद्धा भेटणार. तर आता आजची आहे 20 फेब्रुवारी 2026. बघा 22, 23, 24 हे 3 दिवस आपल्याला महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. विशेषतः विदर्भ, मराठवाड्याचा बराचसा भाग, उत्तर मराठवाड्यात हे ढगाळ वातावरण फार जास्त राहणार नाही. आणि दक्षिण भाग जो आहे महाराष्ट्राचा, जसं की पश्चिम किनारपट्टी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्यानंतर दक्षिण भाग जो आहे तो कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुण्याचा बराचसा भाग, सातारा, लातूर, धाराशिव अशा ढगाळ वातावरण राहणार. परंतु पाऊस कुठे, तर आपल्याला 23 तारखेला पूर्व विदर्भ काही भागात आणि मराठवाड्याचा जो नांदेड लातूर भाग आहे या भागात थोडाफार पाऊस पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि तिथे आपण जर पाहिलं तर हवेचा वेग जो आहे ते थोडाफार वाढलेला राहील थोडाफार. त्यानंतर 24 तारखेला पूर्व विदर्भ, मराठवाड्यातच थोडाफार आपल्याला ढगाळ वातावरण आणि पावसाचे चान्सेस दिसत आहे. बाकी जर का भारतीय शास्त्र विभागाचा हवामान अंदाज जर आपण पाहिला तर काही ठिकाणी पश्चिम भाग म्हणजेच उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिम भाग आहे इथे सुद्धा सांगत आहे, मराठवाड्यात सुद्धा आणि विदर्भात सुद्धा. परंतु मी जे मॉडेल व्हेरीफाय केले आणि मला जे सॅटेलाइट इमेजनुसार कळतं त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे. 24 तारखेला सुद्धा आपल्याला विदर्भ काही ठिकाणी म्हणजे जसं की यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली थोडाफार, ठीक आहे, उत्तर भागात सुद्धा थोडाफार अगदीच असा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. अगदी थोडाफार, पण कारण ढगाची डेन्सिटी जास्त राहणार आहे आणि हा पावसाची मोठी सिस्टम कोणत्याच प्रकारची बनलेली नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर जरासा हिंगोली, परभणी, नांदेड जो भाग आहे म्हणजे नांदेड लातूरला थोडाफार पाऊस राहणार आहे. म्हणून त्या भागात सुद्धा ढगाची घनता जास्त राहील, थोडाफार प्रमाणात पाऊस राहील अशा एकंदरीत आपल्याला सॅटेलाइट इमेज दिसत आहे. 25 तारखेला थोडाफार विदर्भ आणि मराठवाड्याचा जो पूर्व भाग आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण. त्यानंतर वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरण स्वच्छ राहील. कमेंट करा काही प्रश्न असेल तर. धन्यवाद.